हॅलो गाईज, वेलकम टू ईपीडी एज्युकेशन. गाईज, पेपर फर्स्ट साठी आपण पाहत आहोत इंटायर क्रॅश कोर्स आणि यामध्ये सर्वात प्रथम युनिट नंबर सेकंड रिसर्च ॲप्टिट्यूड हे युनिट आपण सुरू केलेलं आहे. तर गाईज, या संदर्भात रिसर्च संदर्भात काही महत्त्वाच्या कन्सेप्ट आहेत त्या आपण 3 लेसनमध्ये कव्हर केलेल्या आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी पहिले 3 लेसन पाहिले नसतील त्यांनी पहिल्यांदा रिसर्च ॲप्टिट्यूड कन्सेप्टचं फोल्डर पहा, त्यानंतर बाकीचे लेसन पहा, कारण सर्व लेसन एका सिक्वेन्समध्ये समजणं गरजेचं आहे. तर गाईज, आजच्या लेसनमध्ये आपण रिसर्च ॲप्टिट्यूडचा एक नवीन पॉईंट कव्हर करणार आहोत, तो म्हणजे मेथड्स अँड टाइप्स ऑफ रिसर्च. म्हणजे बेसिकली रिसर्चच्या कुठल्या मेथड्स आहेत, कुठले टाइप्स आहेत ते आपण आज पाहणार आहोत. तर गाईज, सर्वात पहिल्यांदा मेथड आणि टाइप यामध्ये बेसिक कुठला डिफरन्स आहे ते आपण समजून घेऊया, त्यानंतर बाकीच्या गोष्टी डिस्कशन करूया. तरी पहा, पहिल्यांदा काय मेथड. मेथड म्हणजे कुठलीही गोष्ट करण्याची एक पद्धत, आपण त्याला प्रोसेस म्हणतो. त्या प्रोसेसला, त्या पद्धतीला मेथड्स म्हणतो. समजून घ्या व्यवस्थित. कुठलीही एखादी गोष्ट करण्याची पद्धत किंवा प्रोसेस म्हणजे मेथड. आणि टाइप्स म्हणजे काय, एखाद्या गोष्टीचे प्रकार म्हणजे टाइप्स. आता रिसर्चमध्ये मेथड्स आणि टाइप्स आपण पाहूया. तर हे पहा, तर कुठलाही आपल्याला रिसर्च करायचं असेल, तर कुठलाही फॉर एक्झाम्पल आता ॲक्शन रिसर्च आहे, हा ॲक्शन रिसर्च कंडक्ट करायचा असेल तर यासाठी काहीतरी स्टेप आहेत. पहा, आपल्याला माहिती आहे ना, रिसर्चच्या काहीतरी स्टेप आहेत आणि त्या स्टेप आपल्याला फॉलो करावं लागतात तो रिसर्च कंडक्ट करण्यासाठी. तर आता ॲक्शन रिसर्च जर आपल्याला करायचं असेल तर कुठल्या ना कुठल्या आपल्याला स्टेप फॉलो करावे लागतील. म्हणजे स्टेप आहेत ना, त्याला आपण मेथड म्हणतो. म्हणजे बेसिकली या स्टेप ठरवल्या जातात पद्धतीनुसार, म्हणजे कुठल्या पद्धतीने आपण रिसर्च करणार आहे हे म्हणजे मेथड. आणि टाइप्स म्हणजे काय, हे टाइप्स म्हणजे बेसिकली ॲक्शन रिसर्च करायचं आहे आपल्याला, का एक्सपेरिमेंटल रिसर्च करायचं आहे, का कन्सेप्च्युअल करायचं आहे. म्हणजे बेसिकली असा कुठला रिसर्च करायचा आहे त्यावर आपण मेथड ही डिटर्मिन करतो. आता साधं एक्झाम्पल सांगतो. जर तुम्हाला एक्सपेरिमेंटल रिसर्च करायचं असेल तर बेसिकली तुम्हाला काही इन्स्ट्रुमेंट लागतील एक्सपेरिमेंट करण्यासाठी, असे काही घटक लागतील आणि त्यानुसार तुम्ही रिसर्च करू शकता. म्हणजे एक्सपेरिमेंटल रिसर्च करण्यासाठी तुम्ही वेगळी पद्धत वापरणार आहात आणि तेच तुम्ही कन्सेप्च्युअल रिसर्च करणार असताल, फक्त कन्सेप्च्युअल, तर त्यासाठी तुम्हाला एक्सपेरिमेंटचे कुठलेही ट्रीटमेंट द्यावं लागणार नाही. म्हणून त्यासाठी तुम्ही वेगळी पद्धत वापरणार आहे. म्हणजे बेसिकली कुठली मेथड कुठल्या रिसर्चला वापरायची हे बेसिकली त्या रिसर्चच्या टाईपवर डिपेंड असतं. आय होप इथपर्यंत तुम्हाला कळालं असेल. बेसिक फक्त आपण काय करतोय, पाया भक्का करण्याचा प्रयत्न करतोय. पहिल्यांदा काय पाहिलं, मेथड. मेथड म्हणजे बेसिकली अशी कुठली एक पद्धत किंवा प्रोसेस जी आपल्याला आपल्या फायनल रिझल्टपर्यंत घेऊन जाणार आहे. आणि टाइप्स म्हणजे काय, बेसिकली एखाद्या कुठल्याही म्हणू शकतो आपण गोष्टीचे अनेक प्रकार, त्याला आपण टाइप्स म्हणतो. याचं बेसिकली मिनिंग फक्त तुमच्या पुरतं लक्षात ठेवा, जास्त काही पुढे जाण्याची गरज नाही. एक्झामला तुम्हाला मेथड आणि टाइप याचा डिफरन्स विचारणार नाहीये, फक्त तुम्हाला माहित असावं या दृष्टिकोनातून एकदम सिंपल आणि सोप्या शब्दात सांगण्याचा प्रयत्न केलाय. आता नेक्स्ट स्टेप पहा, थोडंसं इंट्रोडक्शन दिलंय, आपण इंट्रोडक्शन पाहून पाहूया. हे पहा, इंट्रोडक्शन. तर बेसिकली रिसर्च मेथड्स रेफर टू द टूल्स दॅट वन्स यूज टू डू रिसर्च. म्हणजे बेसिकली रिसर्च करण्यासाठी आपण काय करतो, काही टूल्सला म्हणजे वापरतो, त्याला आपण रिसर्चची मेथड म्हणतो. नेक्स्ट काय म्हणलंय, दिस कॅन बी आयदर बी क्वालिटेटिव्ह अँड क्वांटिटेटिव्ह. म्हणजे बेसिकली जी रिसर्च मेथड आहे ती क्वालिटेटिव्ह, क्वांटिटेटिव्ह किंवा मिक्स प्रकारची असू शकते. मिक्स म्हणजे काय, या दोघांचं मिक्सचर. म्हणजे प्रत्येक रिसर्च फक्त क्वालिटेटिव्ह किंवा म्हणू शकतो आपण क्वांटिटेटिव्ह वेनीच जाईल असं काही नाही. काही ठिकाणी आपल्याला दोन्ही पद्धती वापराव्या लागतील. म्हणजे बेसिकली रिसर्च मेथड नॉर्मली क्वालिटेटिव्ह, क्वांटिटेटिव्ह किंवा मिक्स प्रकारची असू शकते. आता पुढे यांचं मिनिंग दिलंय, हे वाचण्याची गरज नाही, हे आपण नंतर पाहणारच आहोत. क्वालिटेटिव्ह काय असतं, क्वांटिटेटिव्ह काय असतं, त्या सर्व गोष्टी आपण नंतर पाहणार आहोत. फक्त रिसर्च मेथड म्हणजे काय हे तुम्हाला मे बी कळालं असेल. पुन्हा एकदम साध्या सोप्या शब्दामध्ये सांगण्याचा प्रयत्न करतोय. रिसर्च मेथड म्हणजे कुठलीही गोष्ट करण्याची एक प्रोसेस, त्याला आपण रिसर्च मेथड म्हणतो. मेथड म्हणजे बेसिकली पद्धत असते पहा, ठीक आहे, त्याला आपण मेथड म्हणतो. टाइप्स बेसिक आहे, अनेक प्रकार एखाद्या गोष्टीचे, त्याला आपण टाइप्स म्हणतो. तर सिंपल आहे. आता नेक्स्ट पॉईंट आहे, क्लासिफिकेशन ऑफ रिसर्च ऑन द बेसिस ऑफ ऑब्जेक्टिव्ह. म्हणजे बेसिकली ऑब्जेक्टिव्हच्या बेसवर रिसर्चचं क्लासिफिकेशन केलंय. ते फक्त पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचे, यांना आपण डीपमध्ये नंतर पाहणार आहोत. तरी पहा, फर्स्ट आहे डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च, सेकंड आहे कोरिलेशनल रिसर्च, थर्ड आहे एक्सप्लेनेटरी रिसर्च आणि फोर आहे एक्सपेरिमेंटल रिसर्च. तर बेसिकली हे 4 टाइप्स आहेत. कशाच्या बेसवर, ऑब्जेक्टिव्हच्या बेसवर. फक्त लक्षात ठेवा, जास्त काही डीपमध्ये जाण्याची गरज नाहीये. ज्या ठिकाणी तुम्हाला डीपमध्ये जाऊन अभ्यास करायचा आहे ते मी पॉईंट तुम्हाला त्यावेळेस सांगालच. तर हे ऑब्जेक्टिव्हच्या बेसवर क्लासिफिकेशन आहे. आता नेक्स्ट पहा, आता हे महत्वाचं आहे पहा, यामध्ये फक्त तुम्हाला बेसिकली कुठल्या कुठल्या प्रकारचे रिसर्च आहेत ना ते लक्षात ठेवायचे आहे. कशाच्या आत कुठले रिसर्च येतात हे लक्षात ठेवलं नाही तरी चालेल, फक्त कुठले टाइप्स आहेत ते व्यवस्थित पाहिजेत. तरी बा बेसिस ऑफ क्लासिफिकेशन आणि इथं पुढे टाइप्स दिलेत. तर ऑब्जेक्टिव्हच्या बेसवर आपण 5 प्रकारचं क्लासिफिकेशन केलंय. एक्झामला नॉर्मली विचारणार नाहीये,
फक्त कशा प्रकारचं क्लासिफिकेशन असतं हे तुम्हाला माहीत असावं त्या दृष्टिकोनातून आपण पाहतोय. तरी पहा, डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च ऑब्जेक्टिव्हच्या बेसवर होऊ शकतं, नंतर एक्सप्लेनेटरी रिसर्च ऑब्जेक्टिव्हच्या बेसवर होऊ शकतं, नंतर कोरिलेशनल रिसर्च ऑब्जेक्टिव्हच्या बेसवर होऊ शकतं, नंतर एक्सप्लोरेटरी रिसर्च ऑब्जेक्टिव्हच्या बेसवर होऊ शकतं आणि एक्सपेरिमेंटल रिसर्च हे देखील ऑब्जेक्टिव्हच्या बेसवर क्लासिफिकेशन होऊ शकतं. म्हणजे बेसिकली हे ऑब्जेक्टिव्हच्या बेसवर क्लासिफिकेशन होऊ शकतं हे आपल्याला कळालं इथं. यामध्ये तुम्हाला जास्त काही पाठ करायचं नाहीये. यांचं आपल्याला प्रत्येक रिसर्चचं व्यवस्थित मिनिंग पाहिजे, डीपली आपल्याला सर्व गोष्टी पाहिजे आहेत. फक्त क्लासिफिकेशन कशा बेसचं होऊ शकतं ते आपण पाहतोय. ठीक आहे. आता नेक्स्ट पहा, आउटकम ऑर ऍप्लिकेशन याच्या बेसवर क्लासिफिकेशन केलंय. त्यामध्ये फर्स्ट आहे फंडामेंटल ऑर प्युअर रिसर्च, याला आपण कन्सेप्च्युअल रिसर्च असं देखील म्हणतो. लक्षात ठेवा, फंडामेंटल असेल, प्युअर असेल किंवा कन्सेप्च्युअल रिसर्च असेल एकच आहेत. नेक्स्ट आहे ॲप्लाइड रिसर्च, म्हणजे आउटकम किंवा ॲप्लिकेशनच्या बेसवर दोन प्रकारचं क्लासिफिकेशन त्यांनी प्रोव्हाइड केलेलं आहे. नेक्स्ट आहे पहा लॉजिकच्या बेसवर क्लासिफिकेशन. यामध्ये डिडक्टिव्ह आणि इंडक्टिव्ह यांना आपण व्यवस्थित सर्व गोष्टी पाहणार आहोत, हे महत्त्वाचे आहेत रिसर्चमध्ये. ठीक आहे. नेक्स्ट आहे प्रोसेसच्या बेसवर क्वांटिटेटिव्ह किंवा क्वालिटेटिव्ह या दोन प्रकारचं क्लासिफिकेशन केलं आहे. नेक्स्ट आहे इन्क्वायरी मोड, म्हणजे त्यामध्ये स्ट्रक्चर असू शकतो किंवा अनस्ट्रक्चर असू शकतो. स्ट्रक्चर म्हणजे बेसिकली तुमची MCQs टाईपची एक्झाम आणि अनस्ट्रक्चर म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह एक्झाम त्या प्रकारचं. ठीक आहे. नेक्स्ट आहे कन्सेप्च्युअल किंवा आयडियाच्या बेसवर. इथं बेसिकली म्हणू शकतो आपण कन्सेप्च्युअल रिसर्च किंवा इम्पिरिकल रिसर्च या दोन्ही प्रकारला यामध्ये मोडता येतं. याला आपण प्युअर रिसर्च असं देखील कन्सिडर करू शकतो. सिंपल. आता हे पॉईंट आहेत ना, बेसिकली कशामध्ये कुठले येतात हे लक्षात नाही ठेवलं तरी हरकत नाही. फक्त प्रत्येक जीवनात शकतो आपण टाईप आहे, त्या टाईपला व्यवस्थित आपल्याला समजून घ्यायचं आहे. आपण 1 by 1 सर्व टाईप समजून घेणार आहोत. इथं इतकं दिलेत, फक्त इतकेच टाईप नाही, टोटल 30 ते 32 टाईप आहेत. सर्व टाईप्स आपण व्यवस्थित समजून घेणार आहोत. एक्झामच्या दृष्टिकोनातून पुन्हा सांगाल, रिसर्चचे टाईप्स आणि रिसर्चच्या मेथड्स खूप महत्त्वाचे आहेत. एक्झामला क्वेश्चन येतात म्हणजे येतात आणि 110% नेट एक्झाम असो किंवा सेट एक्झाम असो यामध्ये यावर क्वेश्चन दिसलच. आणि पेट एंट्रन्ससाठी तर 110% हे फायदेफुल म्हणजे हेल्पफुलच आहे. तरी पहा, आपण 1 by 1 कव्हर करूया. तरी पहा, आपला फर्स्ट टाईप आहे डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च. आता एक मी तुम्हाला फक्त रिकमेंड करेल, जे मी सांगतोय ना ओरली आणि जे तुम्हाला समजलंय ते फक्त 2 ओळीमध्ये तुम्ही तुमच्या नोटबुकवर लिहून ठेवत जा. म्हणजे जेणेकरून काय होईल, ह्या नोट्स वगैरे तुम्हाला पाहण्याची गरज पण पडणार नाही. जी कन्सेप्ट आहे ती तुम्हाला कळाली, ती तुमच्या नोटवर तुम्ही नोट डाऊन करून ठेवली तर कुठलाही एक्झाम असो तुम्हाला ती काम येईल. म्हणजे मी नोट्स तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे, त्याबद्दल काही शंका नाही. मराठीमधून पण प्रोव्हाइड करणार आहे, इंग्लिशमधून पण प्रोव्हाइड करणार आहे, हरकत काहीच नाही. पण थोडंसं तुम्ही पण कष्ट घेतले ना तर डेफिनेटली फायदा होईल. पहा, तुम्ही तुमच्या बेसवर जे तुम्हाला समजले ना ते फक्त 2 ओळीमध्ये लिहून ठेवायचं, जास्त काही नोट्स बनवायचे नाही. आता डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च ना, याचं जे मिनिंग तुम्हाला समजलंय ते फक्त 2 ओळीमध्ये तुम्ही नोट डाऊन करून ठेवायचं. म्हणजे बेसिकली 2 नोट्सबुक भरतील आपल्या पूर्ण पेपर फर्स्टसाठी. इतक्याच तुम्हाला नोट्स काढायचे आहे, जास्त काही नोट्स काढायचे नाही. ठीक आहे. म्हणजे जेणेकरून काय होतं, वाचताना पण लोड येत नाही आणि वाचायला पण थोडा इंटरेस्ट येतो. म्हणजे नोट्स इतक्या पण करायचे नाही की त्याचं ओव्हरलॅप होईल. जे आहे ते शॉर्ट आणि सिम्पलमध्ये सर्व गोष्टी ठेवायच्या आहेत. आता हे पहा, डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च बेसिक मिनिंग आहे डिस्क्रिप्टिव्ह शब्दाप्रमाणे जर पाहिलं तर डिस्क्रिप्टिव्ह म्हणजे एखादी गोष्ट आहे त्याला डिस्क्राईब करायचं, त्याला आपण म्हणतो डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च. डिस्क्राईब करणं म्हणजे काय, एखाद्या गोष्टीचं वर्णन करणं. आता इथं पण त्यांनी तेच मिनिंग दिले. पहा, द टर्म डिस्क्रिप्टिव्ह इज सेल्फ एक्सप्लेनेटरी अँड रिसर्चर दॅट डिस्क्राईब ए सिच्युएशन अँड इव्हेंट इज डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च. म्हणजे बेसिकली डिस्क्रिप्टिव्ह रिसर्चमध्ये एखादी गोष्ट असेल, एखादा इव्हेंट असेल, त्याला आपण काय करतो, डिस्क्राईब करतो. म्हणजे साधा सोपा असतं. पहा, तुम्ही 10वी पर्यंत पाहिलं असेल. पहा, संदर्भात सहित स्पष्टीकरण द्या. म्हणजे एखादं वाक्य असतं त्या वाक्याचं तुम्हाला स्पष्टीकरण द्यावं लागतं 10 ते 12 ओळीमध्ये. त्याला आपण डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च म्हणून ॲनालिसिस करतो. म्हणजे बेसिकली डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च म्हणजे काय, एखादी गोष्ट असते, एखादा फिनोमेना असतो, म्हणजे एखादी घटना असते, त्या घटनाला आपण काय करतो, डिस्क्राईब करतो. त्याबद्दल सर्व गोष्टी वर्णनात्मक मांडतो, त्याला आपण डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च म्हणतो. एक्झामच्या दृष्टिकोनातून डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च जास्त काही महत्त्वाचा नाही. यावर क्वेश्चन नॉर्मली विचारत नाही, पण माहीत असावं त्या दृष्टिकोनातून लक्षात ठेवा. विचारत नाही म्हणजे विचारणार नाही असा अर्थ नाही, विचारू शकतात. ठीक आहे. लक फॅक्टर बेसिकली. तर डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च म्हणजे सिम्पल साधं इतकं लक्षात ठेवा, ज्यामध्ये आपण एखादा इव्हेंट असेल, एखादी घटना असेल, सोपं त्याला आपण काय करतो, डिस्क्राईब करतो. म्हणजे त्याचं वर्णन करतो, ज्याचे कॅरेक्टरिस्टिक्स असतील त्या सर्व गोष्टींना मांडण्याचा प्रयत्न करतो, त्याला आपण म्हणतो डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च. आता दिलंय पहा, हे पहा दिले डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च. हे पहा एक सेकंड. डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च आन्सर द क्वेश्चन्स हू, व्हॉट, वेअर, वेन अँड हाऊ. म्हणजे बेसिकली एखादी गोष्ट कधी घडली, कुठे घडली, कधी घडली आणि कशी घडली, या सर्व गोष्टींचं बेसिकली काय होतं, इथं डिस्क्राईब केल्या जातात गोष्टी. म्हणजे एखादी फॉर एक्झाम्पल ॲक्सिडेंट झाला,
ठीक आहे. तो कधी झाला, केव्हा झाला, कसा झाला, या सर्व गोष्टी आपण काय करतो, एक केस स्टडीमध्ये तयार करतो. म्हणजे त्या इव्हेंटला आपण काय केलं, डिस्क्राईब केलं. त्याला आपण डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च म्हणून देखील कन्सिडर करू शकतो. सिम्पली पहा, डिस्क्रिप्टिव्ह रिसर्चमध्ये काय असतं, फक्त एखादा इव्हेंट असेल, एखादी घटना असेल किंवा एखादा सेंटेन्स देतील, त्या सेंटेन्सला काय करणार तुम्ही, फक्त एक्सप्लेन करणार. म्हणून याला काय म्हणले, सेल्फ एक्सप्लेनेटरी. म्हणजे इव्हेंट आहे ना, त्या इव्हेंटला तुम्ही फक्त एक्सप्लेन केलंय, नवीन कुठल्याही गोष्टी ऍड केलेल्या नाही, फक्त सुटसुटीत केल्यात सर्व गोष्टी. त्याला आपण डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च म्हणतो. आय होप कन्सेप्ट तुम्हाला कळायला असेल. सिम्पल साधं इतकंही लिहून ठेवू शकता, एखादी गोष्ट, इव्हेंट, घटना, ती कधी घडली, कुठे घडली, केव्हा घडली आणि कशी घडली, हे आपण ज्या रिसर्चमध्ये मांडतो ना, त्याला आपण डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च असं म्हणतो. फक्त 2 ओळीमध्ये एक्सप्लेनेशन तुमच्या बेसवर लिहून ठेवा, डेफिनेटली फायदेशीर होईल. नाही लिहिलं तरी हरकत नाही. आता नेक्स्ट स्टेप पहा, डिस्क्रिप्टिव्ह बद्दल आणखी काय पॉईंट आहेत पहा. सिम्पल लँग्वेजमध्ये दिलेत. इन सिम्पल वर्ड, डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च इज ऑल अबाउट डिस्क्रायबिंग द फेनॉमेना, म्हणजे एखादी बेसिकली घटना वगैरे, ऑब्झर्विंग अँड ड्रॉइंग कन्क्लुजन फ्रॉम इट. म्हणजे बेसिकली एखादा इव्हेंट घडला, तो का घडला, कसा घडला, केव्हा घडला, कोणी घडून आणला, या सर्व गोष्टी आपण काय करतो, डिस्क्राईब करतो आणि त्याच्यातून एक कन्क्लुजन काढण्याचा प्रयत्न करतो. त्याला आपण डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च असं म्हणतो. इथं म्हणलंय पहा, हेअर द इन्फॉर्मेशन इज कलेक्टेड विथआउट चेंजिंग द इन्व्हायरमेंट. म्हणजे बेसिकली कुठलीही गोष्ट आपण मॅनिप्युलेट यामध्ये करत नाही, कारण घटना घडून गेलेली, त्यामध्ये आपण कुठल्याही गोष्टीला चेंज करू शकत नाही. म्हणजे ऍक्सिडेंट झाला. आता फॉर एक्झाम्पल ट्रकचा आणि बसचा ऍक्सिडेंट झालाय, तिथे आपण ट्रक आणि बेसिकली म्हणू शकतो 2 व्हीलर दाखवू शकत नाही, कारण त्या गोष्टी घडल्यात, त्यामध्ये आपण कुठल्याही प्रकारचं मॅनिप्युलेशन नाही करू शकत. म्हणजे बेसिकली एक्सपेरिमेंट त्यावर कुठलाही करू शकत नाही, त्या घडून गेलेल्या गोष्टीत. म्हणून यामध्ये जे नॅचरल एन्व्हायरमेंट दिलेलं आहे त्याला आपण चेंज करू शकत नाही. ठीक आहे. संदर्भाचं स्पष्टीकरण असतं. फॉर एक्झाम्पल एक वाक्य देतात, त्या वाक्याला तुम्हाला एक्सप्लेनेशन करावं लागतं, ते पण डिस्क्रिप्टिव्ह मध्ये येतं. म्हणजे बेसिकली जे वाक्य दिलंय तुम्हाला ते तुम्ही चेंज करू शकत नाही, तुम्हाला त्याच वाक्याला काय करावं लागणार आहे, बेसिकली एक्सप्लेन करावं लागणार आहे. म्हणून इथं म्हणलंय पहा, जे नॅचरल एन्व्हायरमेंट दिलेलं आहे किंवा म्हणू शकतो आपण जी कंडिशन दिलेली त्यामध्ये आपण कुठल्याही प्रकारचं चेंज करू शकत नाही. डिस्क्रिप्टिव्ह मध्ये लक्षात ठेवा. म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह मध्ये मॅनिप्युलेशन पॉसिबल नसतं, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. महत्वाचा शब्द आहे. खाली एक्झाम्पल दिलेत पहा. ठीक आहे. सम एक्झाम्पल दिलेत, त्यातलं एक एक्झाम्पल सांगतो. म्हणजे बेसिकली एखाद्याची पर्सनॅलिटी आणि त्याने अचिव्हमेंट ज्या केल्यात त्याचं काही रिलेशनशिप आहे का नाही, हे आपण पाहतो. कशामध्ये, डिस्क्रिप्टिव्ह रिसर्चमध्ये. म्हणजे बेसिकली फक्त आता एक इव्हेंट आहे पहा, एखाद्याची पर्सनॅलिटी आणि अचिव्हमेंट, याचं आपल्याला रिलेशन काढायचं आहे, काय आहे का नाही. ठीक आहे. तर या गोष्टी आपण डिस्क्राईब करणार, या सर्व गोष्टींचं वर्णन करणार, त्याला आपण डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च असं कन्सिडर करतो. आय होप डिस्क्रिप्टिव्ह बद्दल तुमच्या सर्व गोष्टी क्लिअर झाल्या असतील. आता नेक्स्ट स्टेप पहा. तरी पहा, डिपेंडिंग अपॉन द नंबर ऑफ टाइम द डाटा इज कलेक्टेड, डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च कॅन बी 2 टाइप्स. म्हणजे बेसिकली डिस्क्रिप्टिव्ह रिसर्चचे 2 टाइप्स आहेत. कशाच्या बेसवर, तुम्ही जो डाटा कलेक्ट करताय तो कधी कधी कलेक्ट करताय याच्या बेसवर. म्हणजे बेसिकली क्रॉस सेक्शनल स्टडी आणि दुसरा आहे लॉंगिट्युडिनल स्टडी, असे 2 डिस्क्रिप्टिव्ह रिसर्चचे महत्त्वाचे टाइप्स आहे. यावर क्वेश्चन खूप वेळा येऊन गेलेला आहे. सिम्पल आणि सोप्या शब्दामध्ये दोघांचं मिनिंग सांगणार आहे. ठीक आहे. हे वाचलं नाही तरी चालेल, सोप्या शब्दामध्ये मिनिंग सांगतोय. क्रॉस सेक्शनलचा म्हणजे पहिला जे टाइप्स आहे ना, तो आपण पाहतोय क्रॉस सेक्शनल स्टडी. आता हे पहा, बेसिकली हा सेपरेट रिसर्चचा टाईप आहे असं कन्सिडर केलं तरी हरकत नाही. आता इथं सेकंड मानलंय पहा, कारण डिस्क्रिप्टिव्ह फर्स्ट होता. ठीक आहे. आता डिस्क्रिप्टिव्हचे 2 टाईप आहे, पण जो मेन आपला रिसर्चचा टाईप आहे हा सेकंड आहे. आता क्रॉस सेक्शनल स्टडी यामध्ये काय करतात, सिम्पल आणि सोप्या शब्दामध्ये सांगतो, नोट डाऊन करून ठेवा. तरी पहा, यामध्ये काय करतात, अनेक घटकांचा एकाच खटी स्टडी करतात, त्याला म्हणतो आपण क्रॉस सेक्शनल स्टडी. कळालं. एकाच वाक्यामध्ये अर्थ, अनेक घटकांचा एकाच वेळेस स्टडी करणं, त्याला आपण क्रॉस सेक्शनल स्टडी म्हणतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल, इथे एक विद्यार्थी आहे 5वीचा विद्यार्थी, इथे एक विद्यार्थी आहे 5वीचाच विद्यार्थी, फॉर एक्झाम्पल इथे एक 6वीचा विद्यार्थी, इथं 7वीचा विद्यार्थी, इथं पुन्हा 5वीचा, इथं 7वीचा विद्यार्थी. या सर्व विद्यार्थ्यांचा एकाच वेळेस स्टडी करायचा. यांची ग्रोथ काय आहे, यांचं बेसिकली म्हणू शकतो आपण बिहेवियर कसं आहे, या सर्व गोष्टींचा एकाच वेळेस स्टडी करायचा, त्याला म्हणतो आपण क्रॉस सेक्शनल स्टडी. म्हणजे अनेक व्हेरिएबलचा, रिसर्चच्या लँग्वेजमध्ये म्हणतो, अनेक व्हेरिएबलचा एकाच वेळेस स्टडी करणं किंवा एकाच वेळेस रिसर्च करणं, त्याला आपण क्रॉस सेक्शनल स्टडी असं म्हणतो. सिम्पल लक्षात ठेवा. इथं काय म्हणलंय पहा. आता तरी पहा, इथं म्हणलंय ए क्रॉस सेक्शनल स्टडी इन्व्हॉल्व लुकिंग ॲट डाटा फ्रॉम ए पॉप्युलेशन ॲट वन स्पेसिफिक पॉईंट इन टाइम. पॉईंट ऑफ टाइम म्हणायला पाहिजे बेसिकली. ठीक आहे. म्हणजे एकाच बेसिकली म्हणू शकतो आपण एकाच पॉईंटला आपण काय केले, अनेक व्हेरिएबलचा किंवा अनेक पॉप्युलेशनमधील घटकांचा स्टडी करतो. कशामध्ये, क्रॉस सेक्शनल स्टडीमध्ये. जे तुम्हाला इथं मिनिंग सांगितलंय ना, त्या पलीकडं यामध्ये काहीच नाही. आता नेक्स्ट काय म्हणलंय पहा, सिम्पल इट इन्व्हॉल्व वन टाइम इंटरॅक्शन ऑर वन टाइम डाटा कलेक्शन.
म्हणजे बेसिकली वन टाइम डाटा कलेक्शन का म्हणलंय, तर एकाच खटी आपण काय करतो, सर्व डाटा कलेक्ट करण्याचा प्रयत्न करतो, त्याला आपण क्रॉस सेक्शनल स्टडी म्हणतो. आय होप तुम्हाला कन्सेप्ट समजत असेल. कन्सेप्ट समजल्या कुठलीही गोष्ट अवघड जाणार नाही. लक्षात ठेवा, कन्सेप्टला फक्त क्लिअर ठेवा. आता हे पहा, आणखी एक उदाहरण सांगतो क्रॉस सेक्शनलचं जे इथं प्रोव्हाइड केलंय. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल म्हणले ना, हे एक्झाम्पल सांगतो साधे सोपे शब्दामध्ये. आता एखादा विद्यार्थी आहे, ठीक आहे, तो 11वीला गेला. 11वीला गेल्यानंतर बेसिकली आपण म्हणू शकतो त्याची टेस्ट घेतली स्टार्टिंगला, त्या टेस्टमध्ये त्याला किती मार्क भेटले याचा स्टडी केला. त्यानंतर बेसिकली दुसऱ्या एक विद्यार्थ्याला त्याची पण टेस्ट घेतली, त्याने किती मार्क मिळवले याचा स्टडी केला. तिसरा विद्यार्थी आला, त्यांनी पण टेस्ट केली, त्याचा विद्यार्थी मार्क त्याला किती मार्क भेटले याचा स्टडी केला. म्हणजे अनेक व्हेरिएबल आहेत, त्यांचा आपण एकाच खटी स्टडी करतोय. साधे एक्झाम्पल, टीचर तुमची टेस्ट घेतात, सर्वांची वेगवेगळी घेतात का नाही, एकाच वेळेस सर्वांना लाईनीमध्ये बसून टेस्ट घेतात ना, तो पण बेसिकली क्रॉस सेक्शनल स्टडी होऊ शकतो. म्हणजे अनेक व्हेरिएबलचा एकाच वेळेस अभ्यास. इतकंच लक्षात ठेवा, सिंपल साधी कन्सेप्ट आहे, बाकी यामध्ये अवघड कुठली गोष्ट नाही. आता नेक्स्ट आहे थोडासा अपोजिट म्हणू शकतो आपण क्रॉस सेक्शनला, लॉंगिट्युडनल स्टडी. आता लॉंगिट्युडनल स्टडीमध्ये काय केलं जातं, व्हेरिएबल एकच घेतलं जातं आणि या एकाच व्हेरिएबलचा लॉंग पिरियडपर्यंत, शब्द काय लॉंगिट्युडनल आहे, शब्दाप्रमाणे लक्षात ठेवा, लॉंग पिरियडपर्यंत अभ्यास केला जातो. म्हणजे बेसिकली एक विद्यार्थी आहे किंवा एक मुलगा आहे, ठीक आहे, त्यांनी जन्म घेतला, त्यानंतर तो फॉर एक्झाम्पल 1 वर्ष झाला, तर 1 वर्ष झाल्यानंतर त्यामध्ये कुठले चेंजेस झाले याचा अभ्यास केला. पुन्हा तो 2 वर्षाचा झाला, 2 वर्षाचा झाल्यानंतर त्याच्यामध्ये कुठले चेंजेस झाले याचा अभ्यास केला. तो 3 वर्षाचा झाला, 3 वर्षाचा झाल्यानंतर त्यामध्ये कुठले चेंजेस झाले याचा स्टडी केला. त्यानंतर तो 5 वर्ष झाला, 6 वर्ष झाला, 7 वर्ष झाला, 8 वर्ष झाला, 9 वर्षाचा झाला, 10 वर्षाचा झाला. 10 वर्षाचा होऊपर्यंत, म्हणजे जन्मण्यापासून 10 वर्षाचा होऊपर्यंत त्यामध्ये कुठले चेंजेस होत आहेत याचा आपण ज्या रिसर्चमध्ये स्टडी करतो ना, त्याला म्हणतो लॉंगिट्युडनल स्टडी. आय होप कन्सेप्ट क्लिअर झाले असेल. शब्दाप्रमाणे व्हेरिएबल एकच आहे, इथं मुलं दुसरे घेतले का नाही, तर एकाच मुलाचं लॉंग पिरियडपर्यंत आपण स्टडी केलाय. व्हेरिएबल एकच आहे ना, एकच मुलगा आहे, अनेक मुलं नाही घेतले, आपण फक्त एकाच व्हेरिएबलचा लॉंग पिरियडपर्यंत स्टडी केला, त्याला म्हणतो आपण लॉंगिट्युडनल स्टडी. आय होप कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर झाले असेल. व्हेरिएबल एकच असतं, लक्षात ठेवा, व्हेरिएबल अनेक यामध्ये नसतात. ठीक आहे. आता तिथं काय म्हणलंय पहा, ए स्टडी दॅट कलेक्ट डाटा मोर दॅन वन्स फ्रॉम द सेम इंडिव्हिज्युअल फॉर लॉंग पिरियड ऑफ टाइम. म्हणजे अनेक पिरियड ऑफ टाइम म्हणू शकतो आपण लॉंग पिरियड. ठीक आहे, म्हणजे लॉंगिट्युडनल शब्द आहे ना, तर लॉंग वरून लक्षात ठेवा दीर्घकाळ. ठीक आहे, आपण काय करत असतो, स्टडी करत असतो किंवा डाटा कलेक्ट करत असतो एकाच इंडिव्हिज्युअलचा. नेक्स्ट काय म्हणलंय, इन लॉंगिट्युडनल स्टडी इज अ टाइप ऑफ कोरिलेशनल स्टडी दॅट इन्व्हॉल्व लुकिंग ॲट व्हेरिएबल ओव्हर अँड एक्सटेंडेड पिरियड ऑफ टाइम. म्हणजे घुमून फिरून तेच वाक्य म्हणलंय, दुसरं काहीच म्हणलं नाही. एका व्हेरिएबलचा लॉंग पिरियडपर्यंत स्टडी करणं त्याला आपण लॉंगिट्युडनल स्टडी असं म्हणतो, वेगळं काहीच म्हणलं नाही. नेक्स्ट काय म्हणलंय, बेसिकली जो लॉंगिट्युडनल स्टडी आहे तो एका वीकचा पण असू शकतो, काही वेळेस मंथचा पण असू शकतो, किंवा इव्हन इयरचा असू शकतो, किंवा डेकेडचा असू शकतो, म्हणजे वर्षानुवर्ष पण चालू शकतो. फक्त एवढं लक्षात ठेवा, लॉंगिट्युडनल स्टडी नॉर्मली वर्षांच्या पुढचाच असतो, म्हणजे अनेक वर्ष हा स्टडी चालत असतो. आधी तर वीक का म्हणलंय पहा, तर बेसिकली वीक वगैरे रिसर्च कुठला करताय त्याच्यावर डिपेंड असेल. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही म्हणू शकतो मुंगी, ठीक आहे, छोटीशी मुंगी, त्या मुंगीच तुम्हाला रिसर्च करायचं आहे, तुम्हाला वर्षानुवर्ष रिसर्च करता येणार आहे का नाही, तो वीकमध्ये तुमचा रिसर्च संपून जाईल. पण त्याला आपण लॉंगिट्युडनल स्टडी कन्सिडर करू शकतो, कारण का मुंगीचं आयुष्य आपण पाहिलंय, एका आठवड्याचं फॉर एक्झाम्पल त्यांचं आयुष्य असेल काय असेल ते, ठीक आहे, एक आठवडा आपण जर एकाच मुंगीचा स्टडी केला तर तो देखील लॉंगिट्युडनल स्टडी होईल. पण एका व्यक्तीचा जर आपण म्हणू शकतो 1 वीकचा स्टडी केला तर तो लॉंगिट्युडनल स्टडी कन्सिडर करता येणार नाहीये. म्हणजे तुम्ही कुठल्या घटकाचा स्टडी करताय हे पण आपल्याला तिथं पाहावं लागेल. तर फक्त बेसिकली कन्सेप्टमध्ये एवढं लक्षात ठेवा की लॉंगिट्युडनल स्टडी हा वर्षानुवर्ष चालतो. ठीक आहे, सिंपल, एक्झामसाठी इतकं लक्षात ठेवा, कारण बेसिक क्वेश्चन येतात, जास्त काय अवघड क्वेश्चन येत नाही, फक्त कन्सेप्ट प्रॉपरली लक्षात ठेवा. लॉंगिट्युडनल स्टडीमध्ये आपण काय करतो, वर्षानुवर्ष एकाच इंडिव्हिज्युअलचा स्टडी करतो. ही कन्सेप्ट आहे, एवढी लक्षात ठेवा. नेक्स्ट आहे अदर टाइप्स ऑफ डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च. आता पुन्हा सांगतो आपण कुठं आलोय हे पहा. आपण काय करतोय, डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च हा पाहतोय. डिस्क्रिप्टिव्ह रिसर्चमध्ये बेसिकली महत्त्वाचे 2 टाइप्स पाहिले आपण, कशाच्या बेसवर, डाटा कलेक्शनच्या बेसवर. त्यामध्ये फर्स्ट पाहिला कोरिलेशनल स्टडी, सेकंड पाहिला लॉंगिट्युडनल स्टडी. आता आणखी काही महत्त्वाचे टाइप्स आहे डिस्क्रिप्टिव्हचे ते आपण आता पाहतोय. तर हे पहा यामध्ये खूप प्रकार आहेत. त्यामध्ये फर्स्ट आहे सर्वे रिसर्च, सेकंड आहे कोरिलेशनल स्टडी, थर्ड आहे कॉझल कम्पॅरेटिव्ह रिसर्च किंवा स्टडी म्हणू शकतो आपण याला. आणखी पण खूप प्रकार आहेत डिस्क्रिप्टिव्हमध्ये, जसं फॉर एक्झाम्पल एक्सपोज फॅक्टर रिसर्च किंवा हिस्टोरिकल रिसर्च किंवा एक्सप्लोरेटरी रिसर्च किंवा ऑब्झर्वेशनल रिसर्च, ॲनालिटिकल रिसर्च, हे सर्व प्रकार कुठे ना कुठे डिस्क्रिप्टिव्ह रिसर्चमध्ये येतात. म्हणजे बेसिकली डिस्क्रिप्टिव्ह हा मोठा आला, यामध्ये छोटे छोटे अनेक प्रकार आले असं लक्षात ठेवा.
ठीक आहे. म्हणजे कारण का, तर फॉर एक्झाम्पल एक्सपोज फॅक्टो म्हणजे एखादी घटना घडली त्याला आपण डिस्क्राईबच करणार आहोत. हिस्टॉरिकल सर्व गोष्टी घडून गेलेल्या असतात त्यांनाच आपण डिस्क्राईब करणार आहोत. एक्सप्लोरेटरी म्हणजे एक्सप्लोर करायची एखादी गोष्ट आणि त्याला डिस्क्राईब करायचं आपल्या शब्दामध्ये. जसं कवी जातात पहा, कवी फॉर एक्झाम्पल बसमधून जात असेल एखादा कवी, म्हणजे जो म्हणू शकतो आपण कविता वगैरे लिहितात ते, ठीक आहे. एखाद्या बसमधून जात असतील त्याने काय केलं, एखादी गोष्ट ऑब्झर्व केल्यानंतर किंवा एक्सप्लोर केल्यानंतर त्यावरती कविता वगैरे लिहितात. म्हणजे त्या गोष्टीला आपण बेसिकली त्याचं वर्णन करतात, त्याला पण म्हणतो आपण एक्सप्लोरेटरी. तो बेसिकली कुठे येणार आहे, डिस्क्रिप्टिव्ह मध्ये येणार आहे. ऑब्झर्वेशनल ऑब्विसली हा पण डिस्क्रिप्टिव्ह मध्ये येणार आहे. ॲनालिटिकल हा पण डिस्क्रिप्टिव्ह मध्ये येणार आहे. कुठले रिसर्च कशामध्ये येतात हे जास्त काही लक्षात नाही राहिलं तरी चालेल, पण प्रत्येक रिसर्चचं मिनिंग काय आहे हे लक्षात राहणं गरजेचं आहे. जसं लॉंगिट्युडनलचं मिनिंग काय आहे, त्यानंतर क्रॉस सेक्शनचं मिनिंग काय आहे हे प्रॉपरली लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे. आता हे पहा आपण 1 बाय 1 कव्हर करूया. तर हे पहा यामधील फर्स्ट आहे सर्वे स्टडीज. आता सर्वे स्टडी शब्द सोपा साधा आहे. सर्वे एखाद्या गोष्टीचं सर्वे करणं, म्हणजे फॉर एक्झाम्पल जनगणना आहे पहा, सर्वेचाच एक प्रकार आहे. तर यामध्ये आपण काय करतो, पूर्ण इंडियाची लोकसंख्या आहे ती किती आहे हे आपल्याला डिस्क्राईब करायचं असतं, त्यासाठी आपण सर्वे बेसिकली करत असतो. तर सर्वे स्टडीमध्ये फक्त इतकं लक्षात ठेवा, हा जो सर्वे स्टडी असतो तो कुठून कुठं डिस्क्रिप्टिव्ह मध्येच येतो आणि यामध्ये आपण काय करत असतो, एखादी एक्झिस्टिंग सिच्युएशन आहे त्या सिच्युएशनला इम्प्रूव्ह कसं करता येईल याचा अभ्यास करत असतो. म्हणजे जनगणना का करतात बेसिकली, तर किती लोकसंख्या आहे आणि त्या लोकसंख्येच्या बेसवर आपल्याला कुठल्या इम्प्रूव्हमेंट करावं लागतील याचा त्यांना स्टडी करावा लागतो, म्हणून बेसिकली सर्वे केला जातो. तर कुठलाही सर्वे कशासाठी असतो, एक्झिस्टिंग सिच्युएशन म्हणजे जी आता सिच्युएशन आहे ती इम्प्रूव्ह कशी करता येईल यासाठी बेसिकली सर्वे केला जातो. सर्वे स्टडीबद्दल डीपमध्ये जाण्याची गरज नाही आहे. एक्झामला नॉर्मली क्वेश्चन येणार नाही, आला तरी तुम्हाला कन्सेप्ट माहिती आहे. एक्झिस्टिंग सिच्युएशनला काय करतो आपण, इम्प्रूव्ह करण्यासाठी बेसिकली काय करत असतो, सर्वे स्टडी करत असतो. सिम्पल. बाकी यामध्ये पण सर्व माहिती तीच दिली, मी आता सांगितली ती वाचून घ्या, नाही वाचलं तरी हरकत नाही. तेवढं लक्षात ठेवा, एक्झिस्टिंग सिच्युएशनला इम्प्रूव्ह करण्यासाठी सर्वे केला जातो. आणखी एक एक्झाम्पल सांगतो पहा, एक्झाम्पलनुसार कळेल तुम्हाला. मे बी तुम्ही युट्यूब पाहत असता पहा, युट्यूबमध्ये तुम्हाला व्हिडिओ पाहता मध्येच ॲडव्हर्टाइजमेंट येतात आणि ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये त्या ॲडव्हर्टाइजमेंटचा फीडबॅक तुम्हाला विचारतात. तर बेसिकली तो पण कुठे ना कुठे सर्वेच असतो. म्हणजे ही ॲडव्हर्टाइजमेंट ॲक्च्युली कशी आहे हे युट्यूबला जाणून घ्यायचं असतं, त्यासाठी युट्यूब काय करतं, सर्वे घेतं. मग आता काय घेतं युट्यूब बेसिकली सर्वे, ही ॲडव्हर्टाइजमेंट म्हणू शकतो आपण प्रॉपर आहे का नाही हे युट्यूबला पाहायचं असतं. जर प्रॉपर नसेल तर सिच्युएशन आहे जी एक्झिस्टंट सिच्युएशन तर ती इम्प्रूव्ह करतील कुठून कुठं, त्यांची सिस्टीम कुठून कुठे इम्प्रूव्ह करतील यासाठी बेसिकली सर्वे वगैरे केला जातो. बाकी सर्वेबद्दल डीपमध्ये जाण्याची गरज नाही आहे. नेक्स्ट तरी पहा, नेक्स्ट आहे ऑब्झर्वेशनल स्टडी. आता ऑब्झर्वेशनल स्टडी शब्दाप्रमाणे फक्त एखाद्याचं निरीक्षण करायचं आणि निरीक्षण करून त्याचं कन्क्लुजन काढण्याचा प्रयत्न करायचा. निरीक्षण करायचं हा शब्द वापरला म्हणजेच आपण ज्या गोष्टीचं निरीक्षण करतोय, म्हणजे फॉर एक्झाम्पल इथं एखादी गोष्ट घडते, एखादा इव्हेंट इथं घडतोय किंवा घडून गेलाय, त्याचं फक्त आपण ऑब्झर्वेशन करणारे लांबून, त्याच्यामध्ये कुठलीही छेडछाड करणार नाही, त्यामध्ये कुठलीही ट्रीटमेंट देणार नाही, त्याला आपण बेसिकली ऑब्झर्वेशनल स्टडी असं म्हणतो. लक्षात ठेवा, ऑब्झर्वेशनल स्टडी म्हणजे फक्त ऑब्झर्वेशन करायचं, कुठलंही त्यामध्ये चेंज घडून आणायचं नाही, विथआउट ट्राईंग टू चेंज गिव्हन सिच्युएशन. इथं म्हणलंय बा, म्हणजे कुठलीही गोष्ट आपल्याला चेंज करायची नाही, फक्त आपल्याला ऑब्झर्वेशन करायचंय, त्याला आपण बेसिकली ऑब्झर्वेशनल स्टडी म्हणतो. म्हणजे बेसिकली साधं एक्झाम्पल, एक इथं रोड आहे, ह्या रोडमध्ये इथं ऍक्सिडेंट झालाय, ठीक आहे. पोलीस आले, पोलिसांनी काय केलं, जिथं ऍक्सिडेंट झाला ना त्याला असं बॅरिगेट किंवा काय म्हणतात त्याला, म्हणजे कंपाऊंड घालून देतात छोटंसं, ठीक आहे, त्यांच्या पट्टींनी. म्हणजे बेसिकली याच्या आत कोणी जायचं नसतं. इथं फॉर एक्झाम्पल डेड बॉडी जरी पडलेला असेल ना तरी त्याला हात पण लावायचा नाही, लोकांनी लांबूनच पाहायचं. पोलीस पण येतात, ते लांबूनच त्या गोष्टीचं ऑब्झर्वेशन करतात. ऑब्झर्वेशन का करतात, कुठल्याही गोष्टीमध्ये चेंज नसतं करायचं, ते ऍक्च्युली का घडली घटना, कशा प्रकारे घडली हे आपल्याला पाहता यावी, त्या दृष्टिकोनातून बेसिकली ऑब्झर्वेशन केलं जातं. म्हणजे हे उदाहरण प्रॉपर आहे पहा, एखादा ऍक्सिडेंट झाल्यानंतर त्या ऍक्सिडेंट जिथं झालाय त्या गाडीजवळ वगैरे कोणालाच जाऊन देत नाही, सर्वत्र असं एक छोटंसं कंपाऊंड घालून घेतात. तर बेसिकली या गोष्टी का करतात, बेसिकली जो रिझल्ट आहे तो प्रॉपर यावा त्या दृष्टिकोनातून, ठीक आहे. इथं म्हणले ना, विथआउट ट्राईंग टू चेंज गिव्हन सिच्युएशन, म्हणजे या सिच्युएशनमध्ये कुठल्याही प्रकारचं चेंज चालत नाही ऑब्झर्वेशनल स्टडीमध्ये. लक्षात ठेवा, ऑब्झर्वेशनल स्टडीमध्ये आपण काय करतो, रिसर्चर जरी असलो ना, म्हणजे इथं पोलीस आहेत ते रिसर्चर आहेत त्या दृष्टिकोनातून, ऍक्सिडेंटच्या दृष्टिकोनातून, पण ते त्या गोष्टीमध्ये चेंज घडवून आणत नाही, फक्त जी गोष्ट घडलेली आहे त्याचा अभ्यास करतात, ठीक आहे. ऑब्झर्वेशनल स्टडी म्हणतो त्याला, सिम्पल. बाकी यामध्ये दुसऱ्या गोष्टी पाहण्यासारखे कुठल्या नाही. आणखी एक फक्त उदाहरण सांगतो पहा, सिम्पल आठवलं म्हणून सांगतो, ठीक आहे. आता जो ऑब्झर्वेशनल स्टडी आहे ना, यामध्ये बेसिकली म्हणजे एक लक्षात ठेवा, जो रिझल्ट असेल तो दरवेळेस ट्रू असेल असं काही नाही, फॉलाही रिझल्ट येऊ शकतो ऑब्झर्वेशनल स्टडीमध्ये.
एक्झाम्पल सांगतो, एक्झाम्पलनुसार तुम्हाला ही जी कन्सेप्ट आहे ती क्लिअर होईल. रिझल्ट ट्रू किंवा फॉल कसं कमवू शकतो. तर बेसिकली आपण एखाद्या गोष्टीचं फक्त ऑब्झर्वेशन करतोय, मग ती रिअल गोष्ट थोडी वेगळी असू शकते. आता एक्झाम्पल सांगतोय पहा. फॉर एक्झाम्पल हा रोड आहे, या रोडवर एक घर आहे, इथे एक घर आहे, इथे एक घर आहे. ठीक आहे. या घरातलं म्हणू शकतो एक मुलगा आहे, या मुलाचं स्थळ येतं या इथल्या घरातील मुलीला. बरोबर. आता या घरातला मुलगा आहे ना, तो काय विचारतो, या शेजारच्यांना विचारतो, तुमच्या शेजारची मुलगी आहे ती कशी आहे. आता हा काय म्हणणार माहिती का, ती ती चांगली आहे, ती रोज माझ्या समोरूनच जाते. ठीक आहे, मी तिला 10 वर्षापासून पाहतोय, चांगली मुलगी आहे. यांनी काय तिला विचारलं का तू चांगली आहे का, नाही, फक्त ऑब्झर्वेशन केलं. म्हणजे बेसिकली ती जाता येता यांना दिसते, मग त्यावरून त्यांनी काय केलं, गृहीत धरलं की ती चांगली आहे. मग ऍक्च्युली खरंच चांगली आहे का माहित नाही, फक्त आपण पाहिलंय चांगली वाटते म्हणून आपण चांगलं म्हणलंय. ठीक आहे. म्हणजे बेसिकली कन्सेप्ट सांगायची काय, तर ऑब्झर्वेशनल स्टडीमध्ये जो रिझल्ट आपल्याला भेटतोय ना, तो 100% ट्रूच असेल असं काही नाही, तो फॉलही असू शकतो. म्हणजे यांनी फक्त तिला येता जाता पाहिलंय म्हणून ते चांगले म्हणलेत, रिअल कंडिशन वेगळी असू शकते. सिम्पल. म्हणजे जर क्वेश्चन आला की ऑब्झर्वेशनल स्टडीमधला जो रिझल्ट आहे तो ट्रू असतो किंवा फॉल असतो, तर ट्रूही असू शकतो, फॉलही असू शकतो. सिम्पल, इतकं लक्षात ठेवा. नेक्स्ट. तर आता नेक्स्ट आहे पहा, को रिलेशनल स्टडी. को रिलेशनल म्हणजे बेसिकली को शब्द लागला म्हणजे दोन गोष्टी किंवा अनेक गोष्टींमध्ये काही रिलेशनशिप आहे का नाही याचा ज्यामध्ये स्टडी केला जातो ना, त्याला आपण को रिलेशनल स्टडी असं म्हणतो. म्हणजे दोन व्हेरिएबलचं रिलेशन पाहण्याचा प्रयत्न केला जातो. याबद्दल माहिती दिली पहा. को रिलेशनल रिसर्च रेफर टू ए नॉन एक्सपेरिमेंटल रिसर्च मेथड विच स्टडी द रिलेशनशिप बिटवीन टू व्हेरिएबल विथ द हेल्प ऑफ स्टॅटिस्टिकल अनालिसिस. म्हणजे बेसिकली यामध्ये काय केलं जातं, दोन व्हेरिएबलचं रिलेशनशिप पाहण्याचा प्रयत्न केला जातो. मग ते रिलेशन पॉझिटिव्ह, निगेटिव्ह किंवा नो कोरिलेशनचं पण असू शकतं. एवढं लक्षात ठेवा. म्हणजे दोन व्हेरिएबल असतील, फॉर एक्झाम्पल ए आणि बी, यामध्ये कुठलं रिलेशन आहे, मग एक तर पॉझिटिव्ह रिलेशन असेल किंवा निगेटिव्ह असेल किंवा कुठलंही रिलेशन नसेल. म्हणजे 3 प्रकारचं रिलेशन को रिलेशनल स्टडीमध्ये अनालिसिस केलं जातं. आता एक्झाम्पल सांगतो, एक्झाम्पलनुसार तुम्हाला कळेल की पॉझिटिव्ह म्हणजे काय, निगेटिव्ह म्हणजे काय किंवा नो कोरिलेशन म्हणजे काय. तरी पहा, सिम्पल एक्झाम्पल सांगतोय. आता फॉर एक्झाम्पल हे पहा, एक पेन आहे आणि त्या पेनची किंमत आहे. आता पेनची म्हणू शकतो आपण मागणी वाढली, तर पेनची किंमत जरी वाढली ना, तर इथं काही प्लस आहे, इथं प्लस आहे. म्हणजे दोन्ही गोष्टी जर वाढत असतील, पॉझिटिव्ह कोरिलेशन. दोन्ही गोष्ट म्हणजे पेनची मागणी कमी झाली, त्याची किंमत पण कमी झाली, दोन्हीकडे पण निगेटिव्ह आहे ना, तरी पण पॉझिटिव्ह कोरिलेशन. पेनची मागणी फॉर एक्झाम्पल वाढली आणि पेनची किंमत ही कमी झाली, म्हणजे इकडं प्लस आहे, इकडं मायनस आहे, तर निगेटिव्ह कोरिलेशन. फॉर एक्झाम्पल पेनची किंमत म्हणू शकतो आपण कमी झाली आणि मागणी वाढली, इकडं मायनस आहे, इकडं प्लस आहे, असं जरी झालं ना तरी निगेटिव्ह कोरिलेशन. म्हणजे थोडक्यामध्ये इतकंच सांगायचं आहे. एक्झाम्पल विसरून जा. जर प्लस प्लस असेल म्हणजे दोन्ही गोष्टी एकाच डायरेक्शनमध्ये असतील, पॉझिटिव्ह कोरिलेशन. मायनस मायनस असेल म्हणजे दोन्ही गोष्टी एकाच डायरेक्शनमध्ये आहेत ना, मायनस जरी असल्या तरी चालेल पण एकाच डायरेक्शनमध्ये आहेत, तरी पण पॉझिटिव्ह कोरिलेशन असतं. आणि इन केस एक प्लस आणि एक मायनस असेल म्हणजे एक गोष्ट वाढती एक गोष्ट कमी होती असं रिलेशन असेल, तर निगेटिव्ह कोरिलेशन. इन केस पहिली गोष्ट मायनस होती किंवा दुसरी गोष्ट प्लस होती असं जरी असेल ना, तरी निगेटिव्ह कोरिलेशन. म्हणजे सिम्पल साधं इतकंच सांगायचं आहे. प्लस प्लस असेल किंवा मायनस मायनस असेल तरी आपण त्याला पॉझिटिव्ह कोरिलेशन कन्सिडर करतो, आणि ज्यावेळेस प्लस मायनस किंवा मायनस प्लस असेल त्यावेळेस आपण त्याला निगेटिव्ह कोरिलेशन कन्सिडर करतो. आय होप कन्सेप्ट कळत असेल. म्हणजे आता पुन्हा एक एक्झाम्पल सांगतो, कळलं नसेल तर हे पहा. साधं सोपं एक्झाम्पल सांगतो. फॉर एक्झाम्पल एक XYZ क्लास आहे. ठीक आहे, आपलाच क्लास आहे फॉर एक्झाम्पल VPD एज्युकेशन. तर VPD एज्युकेशन हा क्लास आहे. ह्या क्लासमध्ये एका मुलीने ॲडमिशन घेतलं सपोज. ठीक आहे, एका मुलीने ॲडमिशन घेतलं, एका मुलांची पण संख्या इथं वाढली. फॉर एक्झाम्पल मुलगीने ॲडमिशन घेतलं म्हणजे मुलांची संख्या वाढली. काय झालं, पॉझिटिव्ह कोरिलेशन. मुलगी आली ना तर मुलंही आली, पॉझिटिव्ह कोरिलेशन. मुलीने क्लास सोडून दिला, फॉर एक्झाम्पल एक मिनटं, तर मुलीने काय केलं, क्लास सोडून दिला म्हणजे मायनस झालं. मुलांनी क्लास सोडून दिला, हे पण पॉझिटिव्ह कोरिलेशन. म्हणजे एका मुलीने ॲडमिशन घेतलं, मुलांनी ॲडमिशन घेतलं, पॉझिटिव्ह कोरिलेशन. मुलींनी क्लास सोडून दिला, मुलांनी क्लास सोडून दिला, पॉझिटिव्ह कोरिलेशन. आता दुसरी सिच्युएशन, हे पॉझिटिव्हचं एक्झाम्पल झालं. प्लस प्लस असेल किंवा मायनस मायनस असेल तरी त्याला पॉझिटिव्ह कोरिलेशन म्हणतात. ते लक्षात ठेवा, कन्फ्युजन होऊन देऊ नका. मायनस मायनस म्हणजे निगेटिव्ह असं नाही. मायनस मायनस ना दोन्ही पण घटक, म्हणजे एक व्हेरिएबल मुलगी झाली, इथं दुसरं व्हेरिएबल मुलगा झाला. ठीक आहे, दोन व्हेरिएबल आहेत. आता आपण हे झालं पॉझिटिव्ह कोरिलेशनचं एक्झाम्पल. आता निगेटिव्हचं, या मुलीने ॲडमिशन घेतलं म्हणजे प्लस झाली, मुलीने ॲडमिशन घेतलं म्हणून मुलांनी क्लास सोडून दिला, प्लस मायनस ना, निगेटिव्ह कोरिलेशन.
मुलींनी फॉर एक्झाम्पल क्लास सोडून दिला म्हणून मुलांनी ॲडमिशन घेतलं, निगेटिव्ह कोरिलेशन. म्हणजे ज्यावेळेस प्लस मायनस किंवा मायनस प्लस असेल त्यावेळेस निगेटिव्ह कोरिलेशन. म्हणजे ज्यावेळेस दोन गोष्टी म्हणू शकतो आपण घटक ऑपोजिट असतील त्यावेळेस निगेटिव्ह कोरिलेशन असतं, आणि ज्यावेळेस दोन्ही घटक म्हणू शकतो आपण एकाच डायरेक्शनमध्ये असतील त्यावेळेस पॉझिटिव्ह कोरिलेशन म्हणतो. निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह ह्या दोन्ही गोष्टी कळायला असतील. आता प्रश्न राहिला नो कोरिलेशन. नो कोरिलेशन म्हणजे काय असतं आता ते समजून घेऊया. तरी आताचं एक्झाम्पल होतं तेच घेऊ. एका मुलीने क्लासमध्ये ॲडमिशन घेतलं, मुलांचे क्लासचे ॲडमिशनवर कुठलाही परिणाम झाला नाही, काहीच परिणाम झाला नाही. जेवढी मुलं होते तेवढेच राहिले, सोडूनही गेले नाही, आलेही नाही. नो कोरिलेशन, कुठलंही रिलेशन नाही. सिम्पल. फॉर एक्झाम्पल पेन होता, पेनची प्राईस आता फॉर एक्झाम्पल 10 रुपये आहे, ठीक आहे, ती 5 रुपये केली. पेनची मागणी फॉर एक्झाम्पल पहिल्यांदा 100 होती, ती 100च राहिली, कुठलाही फरक मागणीमध्ये पडला नाही. नो कोरिलेशन. म्हणजे ज्यावेळेस एका व्हेरिएबलमध्ये चेंज केल्यानंतर दुसऱ्या व्हेरिएबलवर त्याचा कुठलाही परिणाम होत नाही त्यावेळेस आपण त्याला म्हणतो नो कोरिलेशन, कुठलाही कोरिलेशन नसतं. सिम्पल. आता तुम्हाला पॉझिटिव्ह, निगेटिव्ह आणि नो कोरिलेशन ह्या तीनही कन्सेप्ट कळाले असतील. आता जे आहे कोरिलेशन ते सिम्पलमध्ये सांगतो. तर एवढं तर कळालं ना, कोरिलेशन 3 प्रकारचं बेसिकली असू शकतं. आता कोरिलेशन ही बेसिक टर्म आहे ना, याचं पण मिनिंग सांगतो. हे पहा, तर हे पहा बेसिकली काय असतं यामध्ये, म्हणजे एक व्हेरिएबल आहे, त्या व्हेरिएबलचा दुसऱ्या व्हेरिएबलवर कुठला परिणाम होतो याचा अभ्यास केला जातो, तर आपण कोरिलेशन स्टडी म्हणतो. इथं पण तेच दिलं का, बॉईज फेल इन एक्झामिनेशन ड्यू टू गर्ल. म्हणजे बेसिकली मुलं एक्झामिनेशनमध्ये फेल झाले, कशामुळे? मुलींमुळं. मग याचा अभ्यास इथं केला जाईल, का फेल झाले, तर बेसिकली इथं टीचर होते, इथं बेसिकली हा वर्ग होता, ठीक आहे. या वर्गामध्ये बेसिकली मुली बसले होते, इकडं मुलं बसले होते. आता बेसिकली टीचर शिकवत होते, मुलींचं लक्ष टीचरकडे होतं आणि मुलांचं लक्ष मुलींकडे होतं, म्हणून मुलं फेल झाले. अभ्यास केला, बेसिकली झालं कोरिलेशन स्टडी. सिम्पल कळलं का? म्हणजे 2 व्हेरिएबल आहेत ना, फॉर एक्झाम्पल ए आणि बी हे 2 व्हेरिएबल आहेत, यामध्ये कुठलं रिलेशन आहे याचा अभ्यास केला जातो कोरिलेशनल स्टडीमध्ये. मग हे रिलेशन पॉझिटिव्ह, निगेटिव्ह किंवा नो कोरिलेशनचं असू शकतं. आय होप कन्सेप्ट आहे ती प्रॉपर कळायला असेल. स्टॅटिस्टिकमध्ये पण ही कन्सेप्ट नॉर्मली विचारतात. सिम्पल आणि सोप्या शब्दामध्ये सांगण्याचा प्रयत्न केला. तुमच्या शब्दामध्ये लिहून ठेवा. नसेल कळालं तर पुन्हा सांगतो, व्हिडिओला थोडंसं बॅकला घ्या आणि स्पीडमध्ये का होईना पण पुन्हा पहा, पण कन्सेप्ट प्रॉपरली क्लिअरच करून ठेवा. आता नेक्स्ट आहे, आता हा सोपा आहे पहा, नॉर्मेटिव्ह रिसर्च. यामध्ये जास्त काही समजून घ्यायचं नाही. ज्या ठिकाणी आपण रूल, रेग्युलेशन, नॉर्म्स डिसाईड करतो किंवा ठरवतो किंवा यांना तयार करण्याचा प्रयत्न करतो, लॉ तयार करतो ना, त्याला आपण नॉर्मेटिव्ह रिसर्च असं म्हणतो. सिम्पल. जास्त काही डीपमध्ये जायचं नाही, एक्झामला नॉर्मली विचारलं जात नाही. फक्त एवढं लक्षात ठेवा, एखाद्याने कसं वागायचं, कसं बोलायचं, असे काही रूल रेग्युलेशन असतात, ते ज्या म्हणू शकतो आपण फील्डमध्ये ठरवले जातात किंवा ज्या रिसर्चमध्ये ठरवले जातात त्याला आपण नॉर्मेटिव्ह रिसर्च कन्सिडर करतो. सिम्पल. जास्त काही डीपमध्ये जाण्याची गरज नाही. वाटलंच तरी वाचून घ्या, नाही वाचलं तरी हरकत नाही. फक्त एवढं लक्षात ठेवा, नॉर्मेटिव्ह, नॉर्म्स लक्षात ठेवा. नॉर्म्स म्हणजे एखादे रूल किंवा रेग्युलेशन किंवा लॉ असेल, ठीक आहे, गोष्टी ठरवणं, त्याला आपण नॉर्मेटिव्ह रिसर्च असं कन्सिडर करतो. सिम्पल. तर आजच्या लेसनमध्ये इतकंच बाद झालं. या पुढच्या लेसनमध्ये आपण बाकीचे काही टाईप्स आहेत ते कव्हर करूया. तर गाईज, हे संपूर्ण लेसन पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच.